विधान भवनामध्ये, कारण तिथं विरोधी पक्षनेते बोलतात। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखादे मंत्री जेलमध्ये आहे आणि तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशा प्रकारची भयानक परिस्थिती तयार झाली आहे। मंत्र्यांवर लागलेला आरोप साधासुद्धा नाही आहे, थेट दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे आणि त्यांना जी काही जेल रिमांड मिळाली आहे त्या रिमांडचा ऑर्डर बघितला तर कशा प्रकारे ही प्रायमा फेसी केस आहे हे त्या रिमांड ऑर्डरमध्ये देखील लिहिण्यात आलेलं आहे। सरळ सरळ मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपींकडनं जे जन्मठेपेत आहेत अशांकडनं कवडी मोल भावानं जमीन विकत घ्यायची, तिसऱ्याची जमीन मालकाला एक नवा पैसा द्यायचा नाही आणि त्याचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 55 लाख रुपये द्यायचे। हे पैसे कुठे वापरले गेले? त्याच्यानंतर 3 बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले आहेत, त्यामुळे दाऊद आणि त्याच्या परिवाराला मिळालेला एकूण एक पैसा मुंबईच्या बॉम्बस्फोटाकरता, मुंबई अस्थिर करण्याकरता, भारत देश अस्थिर करण्याकरता या ठिकाणी वापरला गेला आहे। आणि म्हणून हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि आता मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर जर हे सरकार त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल, दाऊद शरण सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरली आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे। संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला, नैतिकतेच्या आधारावर घेतला। इथे तर नवाब मलिक थेट जेलमध्ये आहेत आणि गंभीर आरोप आहे। एवढे गंभीर आरोप असताना नेमकं नवाब मलिकांना वाचवण्याचं कारण काय? त्यांच्या मागे नेमके कोण आहेत? कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचवलं जातं आहे? हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत। आणि म्हणून आज राज्यपालांचं अभिभाषण असेल किंवा सभागृह असेल, आम्ही सरकारला जाब विचारलेला आहे। सरकार पळ काढतंय, पण आमचा आग्रह आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे। महाराष्ट्र में पहली बार कोई मंत्री जेल के अंदर है फिर भी उनका इस्तीफा नहीं लिया गया, ये अप्रत्याशित है। वो जेल में गए हैं कोई छोटे मोटे आरोप में नहीं, तो सीधे दाऊद के परिवार के साथ साठगांठ का आरोप है, दाऊद के परिवार से व्यवहार का आरोप है। मुंबई बम विस्फोट के आरोपी जिन्हें लाइफ इंप्रिजनमेंट हुई है, ऐसे आरोपी से जमीन खरीदी और जो जमीन किसी तीसरे की है उनको एक पैसा नहीं मिला है, और ये सारे व्यवहार में उन पर दबाव लाने के लिए 55 लाख रुपए ये हसीना पारकर को दिए। इस प्रकार की सारी चीजें रिमांड एप्लीकेशन में हमने देखी है और ये मामूली बात नहीं है। उनको रिमांड देते हुए जज ने, ये प्राइमा फेसी केस है, इस प्रकार से अपने रिमांड के जजमेंट में भी लिखा हुआ है और रिमांड अलाउ किया है। ऐसे समय नवाब मलिक इनका इस्तीफा सरकार क्यों नहीं लेना चाहती? ये दाऊद समर्पित सरकार है, ये दाऊद शरण सरकार है। ये सरकार दाऊद के साथ जो रिश्तेदारी रखते हैं उनको बचाने के लिए एक आ रही है, इसीलिए हमने इसका विरोध शुरू किया है और हमारी मांग है कि तुरंत नवाब मलिक इनका इस्तीफा लिया जाना चाहिए। इससे पहले संजय राठौड़ इनके ऊपर आरोप लगे तो उनका इस्तीफा लिया गया, नैतिकता के आधार पर लिया गया।
अनिल देशमुख, ये जेल में जाने से पहले उनका इस्तीफा लिया गया और अब कोर्ट ने रिमांड देने के बावजूद भी इस्तीफा नहीं लिया जा रहा है। मुझे ऐसा लगता है कि शायद किसी के दबाव में ये सरकार काम कर रही है। ये किसका दबाव है? दाऊद के आदमी को बचाने के लिए, दाऊद से व्यवहार करने वालों को बचाने के लिए किसका दबाव सरकार के ऊपर है, ये सवाल हम करना चाहते हैं और हमारी मांग है उनका इस्तीफा तुरंत लिया जाना चाहिए। मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही? आमचा हाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे की जी शिवसेना दाऊदचं नाव घेतल्यानंतर तो मुंबईचा अपराधी असल्यामुळे आक्रमक होत होती, आज थेट खरेदीचे आरोप लागलेले आहेत, आरोप नाहीत, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत, रिमांड झालेला आहे, दाऊदशी थेट संबंध दिसतोय, कागदोपत्री दिसतोय, सह्या आहेत, फोटो आहेत, या सगळ्या गोष्टी असताना त्यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालतात? आमचा सवाल आहे, कोणाचा दबाव आहे, कुठल्या दबावाखाली? आणि हे मुंबईचे अपराधी आहेत, बाकी सोडून द्या, या देशाचे अपराधी आहेत की ज्यांनी या देशात बॉम्बस्फोट घडवले आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। मराठी पहिल्यांदाच राज्यपालांना असं आहे की राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय, पण तेच सरकार जर दाऊद शरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं, हा सदस्यांचा सवाल होता। त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे। जब आपके विधायक नारेबाजी कर रहे हैं नवाब मलिक के मुद्दे पर, तब मुख्यमंत्री लगातार चुप थे, एक तरह से बूथ बनकर बैठे थे, उस पर आप क्या कहेंगे? मुख्यमंत्री चुप्पी छोड़े, यही तो हमारी मांग है। दाऊद के साथ उनके मंत्री की साठगांठ सामने आने के बाद भी अगर मुख्यमंत्री चुप्पी साध कर बैठेंगे तो मैं सवाल पूछना चाहता हूँ, सरकार चलाने के लिए कौन से स्तर का कॉम्प्रोमाइज आप करना चाहते हो, ये भी जवाब मिलना चाहिए। महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपची तुलना सापाच्या पिकाशी केली। 25 वर्षांनी सापाच्या पिकाला दूध पाजलं, या सापाला कसं भेटायचं आम्हाला माहिती, असं मुख्यमंत्री काल आमदारांचं म्हणणं आहे। असं आहे की ते तिथे काय बोलले हे तुम्हाला माहिती आहे, ते काही जाहीररित्या बोललेले नाहीत, पण मला असं वाटतं की अत्यंत निराश आहेत, अत्यंत हताश आहेत आणि ज्या प्रकारे त्यांच्या सरकारमधला मंत्री हा दाऊद सोबत आज दिसतो आहे किंवा दाऊदच्या लोकांशी व्यवहार करताना दिसतो आहे, याच्यावर काय उत्तर द्यावं हे मुख्यमंत्र्यांना समजत नसल्यामुळे मुख्यमंत्री असं बोलतायत। भाजप आणि शिवसेनेचा जर सवाल असेल तर स्पष्ट असं आहे, ही युती यांनी केलेली नाही, ही बाळासाहेब ठाकरेंनी केली होती, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं हे मत होतं काय त्यांनी सांगावं। सर नाना पटोले असं बोलतात की नवाब मलिकांच्या की आम्ही नवाब मलिकांच्या पाठीशी आहोत, नवाब मलिकांचे आरोप सिद्ध झालेले नाहीये। की नाना पटोले असंही म्हणू शकतात की आम्ही दाऊदच्या पाठीशी आहोत, त्यांना बोलल्यापासून कोण थांबवू शकतं, पण नवाब मलिकांचा जो काही संबंध दाऊदच्या लोकांशी आलाय, आम्ही त्याला पाठिंबा देऊ शकत नाही। सरकार के मंत्री जिस तरीके से राज्यपाल के खिलाफ सीढ़ियों पर बैठकर प्रदर्शन कर रहे हैं और राज्यपाल को कह रहे हैं संविधान का अपमान किया। देखिए, सच तो यह है कि राज्यपाल जिस समय राष्ट्रगान की शुरुआत करना चाहते थे तभी यही लोग नारेबाजी कर रहे थे। 3 बार राज्यपाल जी ने उनको रिक्वेस्ट की कि मैं राष्ट्रगान करना चाहता हूँ, तभी ये लोग नारेबाजी उस समय कर रहे थे। तो मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से राज्यपाल का अपमान करना ये इस आघाड़ी सरकार ने तय करके रखा। ओबीसी आरक्षणाची नवीन याचिका फेटाळली, ओबीसी आरक्षण संदर्भातला जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो फेटाळला। ते मला त्याची कल्पना नाही, पण नाकारला असेल तर हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे। सरकारने या संदर्भात तात्काळ पुढची कारवाई केली पाहिजे आणि काल परवा सांगली जिल्ह्यातल्या 10 गावांनी
5 दिवसामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून दिला. 5 दिवसामध्ये सरकारची देखील त्यांना आवश्यकता पडली नाही. त्यामुळे सरकारने गांभीर्याने काय निर्णय आलाय, त्यातले काय शॉर्टकमिंग्स आहेत, 1.5-2 वर्ष आपण घालवून राहिलो, त्याच त्या गोष्टी सांगून राहिलो. या 1.5 वर्षामध्ये हे सगळं काम पूर्ण करता आलं असतं जे कोर्टाने सांगितलं आहे. तथापि काय नेमकं कोर्टाने सांगितलं याची मला कल्पना नाही आहे, ते पाहिल्यावरच मी बोलेन. पण हे दुर्दैवी आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. राज्य निवडणूक आयोगाचे काय अधिकार असतील आम्हाला माहिती नाही. पाहिजे तर सरकारने ते अधिकार स्वतःकडे घ्यावेत. पण जोपर्यंत ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका आम्हाला मान्य नाही. केवल 4 महीने बाकी है. संजय पांडे की पुलिस कमिश्नर पद पर जो नियुक्ति की गई है उसको लेकर के भी सवाल उठाए. उसको लेकर के आपके क्या? देखिए, सरकार ने नियुक्ति की है, अभी इसके ऊपर ज़्यादा बोलने का कारण नहीं है. हम देख रहे हैं क्या हो रहा है, उसके ऊपर हमारा ध्यान है, हमारी नज़र है. चिंता मत करिए. सुप्रीम कोर्टाचा फैसला आलाय, जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा सह निवडणूक होणार नाही, अशा प्रकारची मी बोललो त्याच्यावर. मला ते पूर्ण समजल्यावरच मी बोलेन त्याच्यावर. ये भी जाना है कि बहुत सारे महानगर पालिका के चुनाव लगातार पेंडिंग होते जा रहे हैं, लेकिन आयोग का ताकि अहवाल को सुप्रीम कोर्ट ने मानने से मना कर दिया. देखिए, ये बहुत दुर्दैवी है. सरकार ने पिछले 1.5-2 साल में केवल समय गंवाया है. सांगली में 10 गांवों ने 4-5 दिन में 6 दिनों में एम्पिरिकल डाटा तैयार करके दिखा दिया कि कितना आसान है ये तैयार करना. बावजूद उसके सरकार की ओर से केवल समय काटने का काम चल रहा है. हमारी सीधी मांग है, जब तक ओबीसी पॉलिटिकल आरक्षण का निर्णय नहीं होता तब तक महाराष्ट्र में कोई भी स्थानीय निकाय के चुनाव नहीं होने चाहिए. पण सर, त्यामुळे निवडणुका खूप पुढे ढकलल्या जातील. अनेक महापालिकांमध्ये प्रशासक 1.5-2 वर्ष झाले आहेत आणि अशी जर मागणी केली तर त्या निवडणुका अजून पुढे ढकलण्याची शक्यता आहे. प्रश्न 6 महिने, 2 महिने, 4 महिने प्रशासक राहिला तर फरक पडत नाही. पण ओबीसींचे हक्क गेले तर ते नेहमी करता जाणार आहे. त्यामुळे ते हक्क महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, सरकार प्रशासकाच्या माध्यमातून मनमानी करते, काही ठिकाणी भ्रष्टाचारही चाललाय, त्याला उचित ठिकाणी आम्ही उचलू. पण त्याकरता ओबीसींच्या हक्काशी कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. माझा अद्याप काही संवाद झाला नाही, पण मला आनंद आहे की ते विधान भवनात आलेले आहेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं अशी आमची शुभेच्छा आहे. आपण बघितलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिकांचा राजीनामा झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. सरकार पळ का काढतंय अशा प्रकारचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत, ते ईडीच्या रिमांडमध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा नवाब मलिकांना का पाठीशी घातलं जात आहे. दाऊदच्या हस्तकांबरोबरचे व्यवहार नवाब मलिकांचे उघड झालेले आहेत. असं असून सुद्धा त्याला नवाब मलिकांना का पाठीशी घातलं जात आहे असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे. आणि हे सरकार दाऊद समर्पित असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केला. जेलमधील मंत्र्यांच्या पाठीशी सरकार असेल तर हे दाऊद समर्थक सरकार आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा काय अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी आपलं मौन सोडावं